तर बघा मंडळी, आपण ही प्राजक्ताचा काढा, पानांचा काढा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तो मी तुम्हाला पिऊन सुद्धा दाखवत आहे. हे बघा, हे असं असतं प्राजक्त. त्याचा मी काढा पिते आहे. बघा तुम्ही, हे असा कलर झालेला आहे, हे पाहू शकता. तर काढा मी पिऊन दाखवते. अजिबात सुद्धा कडवट नाही. थोडासा तुरट लागत आहे, पण अजिबात सुद्धा कडवट नाही आहे. खूप छान असा काढा तयार झालेला होता आणि मी तो पिलेला आहे. शरीरासाठी खूप हेल्पफुल आहे. तुम्हीही नक्की वापर करा आणि असे मस्त वनस्पतीचे काढे बनवायला नक्की विसरू नका. आणि शेतकरी चॅनलवरती नवीन असाल तर जया शेतकरी ब्लॉगला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत पारिजातकाचे फायदे. पारिजातक हा प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा, कारण त्याचा सडा पडलेला आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी खूप फायद्याचा असतो म्हणतात. हे असे आपले पूर्वज म्हणायचे. त्याचबरोबर ही पारिजातकाची फुलं पाहू शकता तुम्ही. हे लाल दांडे, पांढरी फुलं एकदम सकाळ सकाळी मन प्रसन्न करणारे असतात. त्याचबरोबर ह्याचे फायदे सुद्धा खूप सारे आहेत. नमस्कार सगळ्यांना, जया शेतकरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवत आहे पारिजातक. पारिजातकाचे काय काय फायदे आहेत आणि त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो. पानांचा करू शकतो, फुलांचा करू शकतो. असे हे पारिजातक खूप उपयोगी आहे. एखाद्याच्या शरीरामध्ये गाठ असेल तरी ह्याचा खूप छान उपयोग असतो. नस दबलेले असेल तर त्याचा सुद्धा उपयोग होतो. पारिजातकाची फुलं आणि पानं ही दोन्ही पण खूप पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं संजीवनी मानलेले स्थान आहे. पाहू शकता तुम्ही, अशी ही याची पानं असतात, अशी ही फुलं असतात आणि ही जी फुलं आहेत ती लगेच सुकली जातात. सकाळचा हा सडा पडतो, सकाळचा सडा पडतो आणि खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. त्याचबरोबर हे औषधी गुणधर्म आहे. तर तुम्हाला सांगते ह्याचा काढा कसा बनवायचा, हेल्पफुल कसा असू शकतो, ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. खूप उपयुक्त आहे पारिजातक. असेल तर नक्की सेव्ह करा, नसेल तरी रोप लावू शकता तुम्ही आणि खूप छान हा सडा पडतो. आणि त्याचबरोबर ह्याचे फायदे सुद्धा खूप सारे आहेत. तुमच्या शरीरामध्ये जर कोणत्या प्रकारची गाठ आली असेल, जर समजा तुमच्या शरीरामध्ये जर समजा एखाद्याची नस दबलेली असेल, गुडघ्यामध्ये, कोपरामध्ये, मानेची, तर ही नस सुद्धा दबलेली ह्या पारिजातकाच्या काढ्याने बरी होते बरं. खोकला तर बरा होतोच ह्या फुलांमुळे, पण पानांचा जर आपण काढा घेतला तर त्याने सुद्धा दबलेली नस ही आपली निघून जाते आणि रक्त सुरळीत होतं आणि शरीरामध्ये काहीच कोणताच आजार होत नाही. मी तुम्हाला आज पारिजातकाचा काढा कसा बनवायचा पानांचा ते दाखवणार आहे. चला, मी तुम्हाला आता पारिजातकाचा काढा कसा बनवायचा हे दाखवते. त्याच्यामध्ये पाहू शकता ही पानं, ही जी कोवळी कोवळी पानं आहेत ना, ती घ्यायची. आता समजा एखादा मोठा माणूस असेल तर मोठ्या माणसांसाठी शक्यतो 6 पानं घ्या. 6 पानांचा काढा पुरेसा होतो आणि खूप छान रिझल्ट आहे याचा. अनुषापोटी हा काढा घ्यायचा. तुम्हाला काढा कसा बनवायचा ते पण दाखवणार आहे. त्याचबरोबर ही पानं बघून घ्या तुम्ही. हे झाड सेव्ह करा. जरी तुमच्या अंगणामध्ये असेल तर एकदमच भारी आहे. सडा तर पडलेला चांगलाच असतो. त्याचबरोबर ही पानं, फुलं आपल्यासाठी पाहू शकता मंडळी. मी एक पातेलं घेतलेले, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेणार आहे ओतून. हे पाहू शकता, 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे. पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ही 5-6 पानं कशी टाकायची ते सांगणार आहे. हे पाहू शकता. चाकूने तोडू नका. चाकूने तोडल्यामुळं नाही का हे होतं. तर आपण काय करायचं, असे हाताने तोडायचे, चाकूने तोडूच नका. हे बघा, हाताने तोडून 6 पाने मी टाकलेली. हा काढा मी मोठ्या माणसासाठी सांगत आहे. तुम्हाला जर लहान मुलांना वापरायचं असेल तरी अर्ध प्रमाण घेऊ शकता. 1 ग्लास पाणी जे आहे त्याच्यामध्ये मी ही पानं टाकलेली आहेत. तुम्ही पाहू शकता मंडळी, ह्याचा एवढा बेनिफिट आहे, खूप छान बेनिफिट आहे. नक्की तुम्ही वापरून बघायचं आहे. आपल्या अंगणामध्ये तुळस असते, पारिजातक सुद्धा एक नक्की लावा, ते सुद्धा खूप शुभ मानलेलं आहे. हे पहा, ही जी फुलं आहेत ह्याचं सुद्धा जर समजा तुम्हाला खोकला जास्त प्रमाणात येत असेल तर ह्याचा सुद्धा काढा तयार करता येतो. तर ही सुद्धा फुलं अशीच टाकायची आहेत आणि मस्त अशी पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये ही अशी मुठभर घ्यायची आहेत फुलं. या फुलाने काही साईड इफेक्ट होत नाही. पाहू शकता, ही मुठभर फुलं टाकायची आहेत खोकल्यासाठी आणि त्याचा अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून उकळून काढा तयार करायचा. ते सुद्धा खूप फायद्याचं आहे. ह्या पानांबरोबर, ह्या फुलांबरोबर ह्याची साल सुद्धा खूप महत्वाची आहे बरं का. एखाद्याच्या शरीरामध्ये गाठी होतात
आणि त्या चरबीच्या गाठी असतात ते सुद्धा वितळायला मदत होते. किंवा दबलेल्या नसा, बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत, आता नसा दबलेल्या आहेत, त्यांच्यासाठी हा काढा खूप उपयुक्त आहे. त्यांनी नक्की ट्राय करायचा हा काढा. आठवड्यातून 2 वेळा तरी हा काढा नक्की तुम्ही घ्या. तुम्हाला खूप भारी रिझल्ट भेटणार आहे. मी शेतकरी असल्यामुळं मला या वनस्पतींची खूप सारी प्रमाणात माहिती आहे. तीच माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. नक्कीच आशा करते माझे जे व्हिडिओ बघतात त्यातल्या 4 माणसांना तरी याचा फायदा नक्कीच होणार आहे. जे करून बघणार आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तर शेतकऱ्यावरती विश्वास असेल तर नक्कीच हा काढा करून प्या. कारण आमच्या घरामध्ये अशाच वनस्पतीचे काढे, अशाच वनस्पत्या आम्ही आमच्या रोजच्या वापरामध्ये वापरल्या जातात. आमच्या म्हणजे शेतामध्ये खूप मोठं झाड आहे. मी आता घरापाशी लावलेलं आहे, पण ते छोटं असल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. शेतामधल्या झाडाचीच ही फुलं आहेत. भरपूर सारा सडा पडतो. पांढरा शुभ्र अशी फुलं आणि लाल दांडे, बघताच क्षणी मन मोहून जातं, एवढी सुंदर ही फुलं असतात. देवाला तर खूप म्हणजे नाही का छान वाटतं देवपूजा केल्यानंतर ही फुलं देवाला व्हायला. कारण एवढी प्रसन्न आणि एवढी छान ही फुलं पाहून मन एकदमच प्रसन्न होतं. त्याचबरोबर त्याचं फुलाबरोबर, पानाबरोबर त्याचे जे साल आहे त्याचा सुद्धा काढा तुम्ही करू शकता. हे जे झाड आहे ते पूर्ण औषधी आहे. खूप सारं आयुर्वेदामध्ये याला संजीवनी असं म्हणतात. कारण ती खूप हेल्पफुल आहे. ह्याचे काही एक साईड इफेक्ट नाही. सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी वापरून बघा. नक्कीच तुम्हाला ह्या काढ्याची जी रेसिपी आहे ती नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे काढा कसा तयार झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आपला हा काढा तयार झालेला आहे. हलकासा हिरवा कलर ह्या जे पाणी आपण ओतलं होतं त्याच्यामध्ये झालेलं आहे. 1 ग्लासचं अर्धा ग्लास हा काढा आपला तयार झालेला आहे. हा काढा मी तुम्हाला पिऊन दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा प्लेनमध्ये काढा आहे. काहीच अडचण नाही, याच्यामध्ये दुसरी काहीच वस्तू मिसळलेली नाही. कारण आपल्याला नसा चांगल्या हव्यात, नसांची नाही का ब्लड चांगलं सर्क्युलेशन चांगलं व्हावं, त्यासाठी हा काढा आहे. आणि मी शेतकरी असल्यामुळं मला माहिती आहे, तीच माहिती मी तुमच्यापर्यंत देत आहे. काढा आता तयार झालेला आहे. आपण हा काढा गार करून घेऊ आणि मस्त पिऊन दाखवते मी तुम्हाला कसा पिला. झाला आहे काढा तयार. मी तुम्हाला हा काढा शोधण्याने शोधून घेते आणि दाखवते. हे बघा, हलकासा कलर उतरलेला आहे काढ्यामध्ये. खूप छान असा हा काढा आपला तयार झालेला आहे आणि गार करून घ्यायचा आणि प्यायचा. तर बघा मंडळी, आपण ही प्राजक्ताचा काढा, पानांचा काढा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तो मी तुम्हाला पिऊन सुद्धा दाखवत आहे. हे बघा, हे असं असतं प्राजक्त, त्याचा मी काढा पिते आहे. बघा तुम्ही, हे असा कलर झालेला आहे, हे पाहू शकता. तर काढा मी पिऊन दाखवते. अजिबात सुद्धा कडवट नाही. थोडासा तुरट लागत आहे, पण अजिबात सुद्धा कडवट नाही आहे. खूप छान असा काढा तयार झालेला होता आणि मी तो पिलेला आहे. शरीरासाठी खूप हेल्पफुल आहे. तुम्हीही नक्की वापर करा आणि असे मस्त वनस्पतीचे काढे बनवायला नक्की विसरू नका. आणि शेतकरी चॅनलवरती नवीन असाल तर जया शेतकरी ब्लॉगला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.